आयडेंटिफाय करा की तुमच्या पार्टनर मधल्या स्ट्रेंथ काय आहे, विकनेस काय आहे, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. थोडं तुझं थोडं माझं करून तुम्हाला पुढे सरकायचं आहे. लग्न ठरल्यानंतर म्हणा किंवा लग्न झाल्या पण प्लॅनिंग हे व्यवस्थित पाहिजे आणि हे बोललं गेलं पाहिजे. आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतोय की काही विषयांवर बोललंच जात नाही. मुलं अगदी लहान आहेत की ज्यांचे करिअर डिसिजन, ज्यांचे मॅरेज डिसिजन बाकी, आणि आई वडील मात्र 50, 60, 70 ला पोहोचले. आता काय होतंय, हिला माहित नसतं कसं करायचं आहे, त्याला माहित नसतं हँडल कसं करायचं आहे, आणि कुठेतरी जसा एरा पुढे सरकतोय नात्यातले वयाचे डिस्टन्स छोटे होत चालले. नमस्कार. आज पुन्हा एकदा मयूर अलंकार निर्मित सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव निमित्त नातं तुझे माझे या पॉडकास्टमध्ये मी मयूर राजेंद्र शहाणे, संचालक मयूर अलंकार, आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. नवरा बायको दोघेही नोकरी करत असतील तर एकमेकांना वेळ देण्यापासून ते एकमेकांच्या आवडीनिवडी जपण्यापर्यंत गोष्टी कशा प्रकारे सांभाळल्या गेल्या पाहिजे. सध्या सिरियल चालू आहे, तिचं नाव आठवतं मला, थोडं तुझं थोडं माझं. ओके. ते ह्या प्रश्नाचं उत्तर काहीच तसं असू शकतं की थोडं तुझं थोडं माझं करून तुम्हाला पुढे सरकायचं आहे. दोघंही नोकरी करत आहात, दोघंही सारख्या प्रमाणामध्ये डेडिकेटेड आहात त्या संसाराला पण प्लस त्या जॉबला पण. ओके. तर सगळ्यात इश्यू कुठे येतो ह्याच्यामध्ये? दोन ठिकाणी. एक या प्रश्नाचा याच्यात की टाइम, एकमेकांसाठीचा टाइम कसा काढणार आपण नोकरीच्या याच्यामध्ये, आणि दुसरी गोष्ट येते चॉईसेस, आवडीनिवडी जे तुम्ही म्हणालात. तर टाइमचा पार्ट जर आपण बघितला पहिले तर एकमेकांसाठी आपण म्हणतो ना की प्रयत्नपूर्वक टाइम काढणं, हे जेव्हा समोरच्याला कळतं की अरे ही व्यक्ती माझ्यासाठी एवढ्या बिझी शेड्यूल मधनं पण टाइम काढायचा प्रयत्न करतीये, मला टाइम देतीये, तर मग ते खूप सुखकारक असतं. दुसरी गोष्ट मग हे टाइम कसं काढायचं, तर एकत्रितपणे काम करणं. आता घरात पण आपण काम करत असतो तर एकत्र करणं. जनरली सिनारिओ काय दिसतो आपल्याला सगळीकडे की नोकरीवरनं आल्यावर ती बाई कामाला लागलेली असते, माणूस म्हणतो मी थकलेला आहे, मग तो मोबाईल घेणार, पेपर घेणार, मग तिने मुलांना पण बघायचं आहे आणि काम पण बघायचं आहे. मग ती कुठेतरी फ्रस्ट्रेट होणार, ती चिडचिड होणार, सगळं होणार. हेच जर दोघांनी इन्व्हॉल्वमेंटने केलं, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक काम हे जर इन्व्हॉल्वमेंटने एकत्ररित्या झालं की काही तू कर काही मी करतो, आपण दोघं मिळून सगळं करू, बिलकुल, म्हणजे दोघंही थकणार नाही, दोघं एकमेकांना वेळ पण देऊ शकू. किंवा एक रोजचा 1 तास तरी आपण एकमेकांशी बोलण्यात घालवू, बोर्ड गेम्स आहेत ते खेळण्यात घालवू, मुलांसोबत खेळण्यात घालवू, काही चर्चा करण्यात घालवू. आता लव्ह मॅरेज मध्ये हे जास्त होऊन जातात वाद, कारण त्यांना ती सवय असते की एनी टाइम अवेलेबिलिटी आहे, मी आहे, मी करेन सगळं, हे दोघांचा ऍटिट्यूड असतो आधी. आणि तेच लग्नानंतर, बिफोर मॅरेज, आणि लग्नानंतर कुठेतरी ते रोल रिस्पॉन्सिबिलिटी चेंज होते, हा ह्याच्या नवऱ्याच्या ह्याच्यात येऊन जातो, आणि तिची अपेक्षा काय असते, अरे हा तर माझा मित्र आहे आणि ह्याने आधी केलंय आणि आता हे करायला पाहिजे. मग तिथे वादावाद सुरू होतात. तर टाइम मॅनेजमेंट, दोघांचे पण टाइम मॅनेजमेंट, दोघांचे रुटीन सेट जर त्यांनी एकत्र केले तर ते खूप छान रित्या एकमेकांना वेळ देऊ शकतात. ओके. नंतर चॉईसेस. आता आवडीनिवडी लक्षात घेतल्या तर ऑलवेज बेटर. ओके. एक सकाळची भाजी समजा एकाच्या चॉईसची, दुपारची दुसऱ्या, हे मी एक सिंपल एक्झाम्पल देतेय की अशा प्रकारे एकमेकांची चॉईसेस सांभाळत, जे आपण आधी पण करत असतो इन केस ऑफ लव्ह मॅरेज. आणि अरेंज मॅरेज मध्ये तर तो खूप प्रयत्न असतो की मी दुखवायला नाही पाहिजे, निदान इनिशियली तरी तो प्रयत्न असतो की मी दुखवायला नाही पाहिजे समोरच्याला, तर मी चॉईस कन्सिडर केल्या पाहिजे. बेसिकली त्या आधी आपण माहिती करून घेतल्या पाहिजे, बोलून. अगेन कम्युनिकेशन, आवडीनिवडी कम्युनिकेशन, तुला काय आवडतं काय नाही आवडतं. आपण जर इन्व्हॉल्वमेंटने एकमेकांकडे लक्ष दिलं तर आपल्याला ते लक्षात यायला लागतं. सध्याचा मोठा प्रॉब्लेम आहे मोबाईल. एक जण बोलत असतं, दुसरा ऐकत असतं, लक्ष मोबाईल मध्ये असतं, इम्पॉर्टंट गोष्टी स्किप होऊन जातात. आणि कुठल्याही नात्याला हे जे मायनर कम्युनिकेशन आहे ना, की छोटं छोटं लक्षात ठेवणं, लक्षात घेणं, अरे बोलता बोलता ही बोललीये बरं का, हिला हा परफ्यूम आवडतो, बोलता बोलता हे बोलले बरं का, यांना हा कलर आवडतो, हे जे आपण इन्व्हॉल्वमेंटने करत असतो इनिशियल फेज मध्ये, ते थोडस नंतर फेड होतं. तर ते फेड नाही झालं पाहिजे, ते आपण ठेवलं पाहिजे. दोघांनी एकमेकांना हेल्प केली पाहिजे. येस, हेल्प पण केली पाहिजे, चॉईसेस कन्सिडर केल्या पाहिजे ऑब्व्हियसली. आता टाइम मॅनेजमेंट आपण जे बोलतोच आहे त्याच्याबद्दल मी सांगेन की आमच्याकडे ज्या केसेस येतात मॅरेज काउन्सिलिंगच्या किंवा कपल काउन्सिलिंगच्या, मॅक्झिमम वेळा हेच
कंप्लेंट असते लेडीजच्या साईडनी की मला वेळ दिला जात नाही. ओके, मला यांना टाइमच नसतो, हे कायम ऑफिसमध्येच बिझी असता किंवा हे आले तरी हे मोबाईलमध्येच बिझी असता. आणि हा जो क्वालिटी टाइमचा विषय आहे तो बऱ्यापैकी कपल्स मध्ये हा आहेच आहे. ओके, आता एक केस जी आहे ती एक्सपेक्ट करते की त्याने यावं, जरा टाइम द्यावा, थोडं वर्बलाइज व्हावं की मला तू कशी हवी आहेस, हे तिचा जो एक्सपेक्टेशन आहे इमोशनल बॉन्डिंगचा प्लस टाइमचा, या दोन्ही गोष्टी तो कव्हर करू शकत नाहीये बिकॉज ऑफ बिझी शेड्यूल. आता ठीक आहे त्यांचं आहे, पण यांची अपेक्षा काय आहे की वेळ, मुलांची अपेक्षा काय, पप्पांचा वेळ. ओके, आता ती मुलं काय करतात, मग ती मुलं आईलाच त्रास देणार. बिलकुल, ते आल्या ऑफिस मधनं की मुलं लगेच त्यांच्याकडे, आणि त्या पूर्ण त्याच्यामध्ये गुरफटता आणि मग दोघांची भांडणं सुरू होता, तुला माझ्यासाठी वेळच नाही. हे झालं मुलं असलेल्या फॅमिलीचे एक उदाहरण. दुसरं एक उदाहरण उलट आहे थोडस, की त्या लेडीला वेळ नाही. हा कारण सर रिटायर आहेत प्रिन्सिपल, त्याच्यामुळे त्यांना आता वेळच वेळ आहे सरांना. पण त्या ज्या मॅडम आहेत त्यांनी स्वतःला इतकं गुंतवून घेतलंय का, तर सर आधी पूर्ण बिझी होते, सर त्यावेळेस बिझी होते, मग यांनी पूर्ण त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे ग्रुप्स, त्यांचे भजन मंडळ, त्याच्यामध्ये त्या बिझी, घरातलं करण्यात बिझी, मग नातवंड येता जात आहे. तर लेडी ही आहे ना, आपण म्हणतो ना की हा त्या अगदी वय होईपर्यंत बिझी राहतात. ओके, जरी हाऊसवाईफ असल्या. आणि मग जेंट्स काय होतं, एक रिटायरमेंटला येतात आणि मग ते फ्री होतात. मग त्यांचे एक्सपेक्टेशन असतं की बायकोने मला वेळ दिला पाहिजे, तिने माझ्यासोबत बसलं पाहिजे, तिने माझ्यासोबत फिरायला आलं पाहिजे. आणि इथे जे हेल्थ इश्यूज असतात, नातवंड सांभाळायचे असतात, आणि मग तिला असं होतं की मला जेव्हा पाहिजे होते त्यावेळेस तुम्ही वेळ नाही दिला, आणि आता तुम्ही माझ्याकडनं वेळ एक्सपेक्ट करताय. आता ह्या याच्यावरनं त्यांचे वाद चालू आहे. ओके, तर अशाही केसेस आपल्याकडे वेळेच्या ह्याच्या असतात की दोन्ही साईडनी हा प्रॉब्लेम होऊ शकतो. टाइम एकत्र घालवणं, की त्याच्यासाठी नेसेसरी नाही की तुम्ही प्रत्येक वेळेस फिरायलाच गेलं पाहिजे आणि 4-5 तासच तुमच्याकडे पाहिजे. 1 तास जरी तुम्ही दोघं वॉकला निघून गेलात, 1 तास तुम्ही थोडंसं गार्डनिंग एकत्र केलं, क्वालिटी टाइम. आणि आता समजा ठीक आहे तुम्हाला डे टू डे बेसिसवर नाहीये वेळ, पण आठवड्यातनं एकदा थोडं बाहेर जाणं, छोटे मोठे मुलांसोबत ट्रेक करणं. आता आपण तर नाशिक सारख्या ठिकाणी आहे, भरपूर ट्रेक्स अवेलेबल आहे ना, भरपूर पॉइंट्स अवेलेबल आहे जिथे आपण विथ फॅमिली जाऊ शकतो. कधी एकांतात दोघच जण, कधी विथ फॅमिली. हा प्लॅन मात्र तुम्ही दोघांनी मिळून केलाच पाहिजे की आपल्याला एकत्रितरित्या टाइम घालवायचा आहे, आपल्याला आपलं कम्युनिकेशन स्ट्रॉंग ठेवायचं आहे. अशा प्रकारे या सगळ्या आवडी निवडी सांभाळता येतील असं म्हणायला हरकत नाही. बिलकुल. बऱ्याचदा एक ठराविक काळानंतर पती आणि पत्नी एकमेकांना ग्रँटेड घ्यायला लागतात, तर याची नेमकी सुरुवात कशी होते आणि या गोष्टीला पती कसे कंट्रोल करू शकता? बरोबर, ह्या प्रश्नामध्ये 2 एस्पेक्ट्स आहेत. एक होतं कसं आहे आणि कंट्रोल कसं करायचं आहे. आता पुन्हा मी म्हणेन की इथे 2 गोष्टी येतात, लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज. गृहीत धरणं लव्ह मॅरेज मध्ये जास्त होतं, कारण कम्फर्ट. आपण गृहीत केव्हा धरतो समोरच्याला, जेव्हा आपण समोरच्या बरोबर कम्फर्टेबल होऊन जातो, कम्फर्टेबल होतो आणि अरे आपलंच माणूस आहे आणि नाही म्हणणारच नाही, चलता है, जे आहे ते चालत राहील असं. आणि ही केस लव्ह मॅरेज मध्ये पटकन येऊन जाते. अरेंज मॅरेजला थोडा वेळ लागतो ती स्टेज यायला, पण डेफिनेटली येते किंवा येऊ शकते. ओके, की मी खूप कम्फर्टेबल झाली या नात्यामध्ये आणि आता मी खूप एक्सपेक्ट करायला लागली आहे की तू हे केलंच पाहिजे, ही गोष्ट अशीच झाली पाहिजे, हे माझ्या पद्धतीनेच झालं पाहिजे. मग इथे आपला जो आधीचा क्वेश्चन आहे चॉईसेस, तो निघून जातो आणि कुठेतरी डॉमिनन्स दिसायला लागते की आता माझी इच्छा आहे हे करायचं आणि हे असं झालं पाहिजे, तुझा वेळ, तुझा चॉईस हे कन्सिडरच केलं जात नाही. ओके, आणि मग ती फिमेल येऊन कंप्लेंट करते की हे कधी माझा विचारच करत नाही. ओके, किंवा आता एक जी केस माझ्याकडे चालू आहे त्या पुरुषाच्या तोंडात कायम एक वाक्य असतं, डॉक्टर तुम्ही बघा आता घरात कोणाचं चालत असेल. हे दर थोड्या वेळाने डॉक्टर तुम्ही बघा आता बघा घरात कोणाचं चालत असेल. म्हणजे मला तो चॉईस दिलाच जात नाहीये, मला गृहीतच धरलं जात आहे, मला कन्सिडरच केलं जातं डिसिजन्स मध्ये. हा त्याचा इनडायरेक्ट मेसेज आहे त्या पुरुषाचा मला ऍज अ काउन्सिलर की असं होतंय माझ्या बाबतीत. किंवा मग लेडीचं म्हणणं, यांनी तर कधी मला विचारलंच नाहीये, आतापर्यंत सगळं त्यांच्याच याच्याने झालंय, महत्व दिलंच गेलं नाहीये, मला या घरामध्ये काही व्हॅल्यूच नाहीये. तर हे की तुम्हाला गृहीत धरलं गेलं आणि कुठेतरी ना हे खूप पेनफुल भावना असते की मी या नात्यात कशासाठी. दोघांचं म्हणजे आता जे कपल चालू आहे माझं काउन्सिलिंग, त्याचं दोघांचं म्हणणं एकच की मी कशासाठी या नात्यामध्ये.
त्यांचे ऑब्व्हियसली गैरसमजच आहेत, कारण दोघंही तेच म्हणतायत. इगो दुखवला हा, इगो तर खूप मोठा फॅक्टर आहे सध्या. ओके. तो तर इतका पटकन दुखावला जातो की मी नाही म्हणू शकत नाही. Granted जेव्हा घ्यायला लागतो. कारण की जेव्हा लग्न होतं हो त्या टायमाला एकमेकांना तो मान सन्मान रिस्पेक्ट जो भेटतो हो आणि तो टाइम झाल्यानंतर तो कमी व्हायला लागतो. आणि त्या टायमाला मग मेल असो किंवा फिमेल असो तो इगो पण दुखवला जातो असं मला वाटतं. बरोबर. आणि त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी घडतात. असंच होतं की लव्ह मॅरेज जरी म्हटलं, आता आपण बघतोय खूप लव्ह मॅरेजेस होत आहेत, पण मग आपण म्हटलं की तो एक पुरुषाचा एक इगो असतो की तो सॅटिस्फाय झाला पाहिजे की मी नवरा आहे आणि बायकोनी लक्षात ठेवलं पाहिजे की हा नवरा आहे. ओके. तिथे जेव्हा हे निघून जाताना आणि मग ती गृहीत धरण्याची गोष्ट येते की गृहीत धरले की हा माझा मित्रच आहे आणि विसरून गेली हा माझा नवरा आहे. ओके. मग ह्याचा त्रास त्यांनाही होतो आणि घरालाही होतो, समाजालाही होतो. कारण मग त्या कटकटी सुरू होऊन जातात की मला माझा रिस्पेक्ट नाही मिळत आहे. आता असं नाही म्हणायचंय मला की नवरा आहे म्हणूनच रिस्पेक्ट द्या, पण नात्यात रिस्पेक्ट हवाच. इथे सगळ्यात मोठी गोष्ट आहे रिस्पेक्टची, की जे मी मगाही बोलले की रिस्पेक्ट ऑफ युअर ओपिनियन्स, की माझं मत वेगळं असू शकतं हे एक्सेप्ट करणं. आता हे बेबीच्या बाबतीत असो किंवा घर घ्यायच्या बाबतीत असो, कारच्या चॉईस मध्ये असो, किंवा एखादा मेडिकल इश्यू हँडल करायचा आहे घरातला त्याच्या बाबतीत असो, पण कन्सिडरेशन हे खूप महत्वाचं आहे. ओपिनियनला रिस्पेक्ट देणं हे खूप महत्वाचं आहे. चॉईसेसला रिस्पेक्ट देणं, की असं नाहीये ना की तुला काहीच कळत नाही त्यातलं. बऱ्याच वेळा फायनान्सच्या बाबतीत पुरुषांचा असं होतं की तुला नाही कळत, आणि कलर्सच्या बाबतीत बाईचा असं होतं तुम्हाला नाही कळत. बरोबर. ते पूर्ण मला. आता हे तुम्ही काय केले म्हणजे कन्सिडरच केले, समोरच्याला कळतच नाही किंवा येतच नाहीये. मग हे हळूहळू आहे ना गृहीत धरण्याचं प्रमाण, जसं पिरियड पुढे पुढे जातो ते नात्यामध्ये सेटलमेंट येते, ते नातं मोनोटनस व्हायला लागतं, तेच चालू आहे आणि मग ते गृहीत धरणं येतं. ओके. मग आता हे कंट्रोल कसं करायचं? येस, कंट्रोल कसं करायचं तर ती मोनोटोनस वे आली नाही पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे की थोडंसं लाईफ हॅपनिंग राहिलं पाहिजे. मग आता हे हॅपनिंग कसं ठेवायचं की मी जे कष्ट घेतोय किंवा ती जे कष्ट घेतीये ह्याचं अप्रिसिएशन करा. जमत असेल तर बेस्ट, खूप उत्तम, तुम्ही अप्रिशिएट करा. पण अप्रिशिएट नाही जमत आहे ना, मग निदान एक्नॉलेज तर करा की तू माझ्या घरासाठी करते, की तू आपल्या घरासाठी इतकं करतो आहेस, तू आपल्या मुलाबाळांसाठी इतकं करतोय किंवा करतेस. दोघांनी एकमेकांना करायची ती गोष्ट. अप्रिसिएशन करणं, एक्नॉलेज करणं, छोटे छोटे सरप्राइजेस प्लॅन करणं, छोटेस गिफ्ट कधीतरी. अगदी दरवेळेस खूप मोठं केलं पाहिजे असं काहीच नाही. एक फुल दिलं, एक चॉकलेट आणून दिलं की अरे आज तू खूप दमलेली दिसतीये किंवा आज तुमच्या ऑफिसमध्ये खूपच टेन्शन होतं, हे नुसतं बोललं ना तरी खूप मोठा फरक पडतो. त्या फक्त फिलिंग्स गेल्या पाहिजे की अरे तुझे कष्ट मला दिसताय, किंवा तू जे एफर्ट्स टाकतीये ते मला दिसत आहेत अँड आय एम विथ यू. हे जेव्हा आपण सांगत राहू, दाखवत राहू, एक्सप्रेशन. आता असं म्हटलं जातं की पुरुष एक्सप्रेस नाही करू शकत, बऱ्यापैकी नाही करू शकत. त्या इंट्रोवर्ट असतात किंवा त्यांना एक्सप्रेस करायची पद्धत नसते. ठीक आहे, तुम्ही नाही वर्बली एक्सप्रेस करू शकत, पण तुम्ही तुमच्या जेस्चर्स मधनं करू शकतात. एखादं आणूनच दिलं काहीतरी किंवा मदतच केली कशात तरी, तर कळून जातं बाईला. आणि मी अशा वेळेस बायांनाही सांगेन, म्हणजे स्त्रियांनाही सांगेन की ठीक आहे, ते तुम्हाला अप्रिशिएट नसतील करत किंवा तू छान दिसतेस असं म्हणत नसतील, पण त्यांच्या डोळ्यात ते दिसतं, तर तुम्ही ते डोळे रीड करायचा प्रयत्न करा. मी माझ्या काउन्सिलिंगच्या सेशन मध्ये पण उदाहरण देते की मूल जेव्हा घरी येतं ना तर आई इतकी असते की तिला कळतं शाळेमध्ये काय झालं असेल, मूड कसा आहे, पण नवरा जेव्हा घरी येतो ना त्याला लक्षातच येत नाही. आणि नवऱ्याचे बायकोच्या चेहऱ्याकडे लक्ष नसतं की फ्रस्ट्रेटेड आहे का, काय झालं याचं. तर ते थोडंसं आपण जाणीवपूर्वक केलं, एकमेकांकडे लक्ष देणं, तर हा प्रश्न बऱ्यापैकी कंट्रोल होऊ शकतो की ती मोनोटोनस नाही राहणार लाईफ. खूप छान उत्तर भेटलं.